भगूरच्या घटनेनंतर एसीपी बारी यांनी बैठकीत केल्या मौलिक सूचना. मुस्लिम समाज बांधवांशी देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात साधला संवाद. इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात भगूरच्या मुस्लिम समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी उपयुक्त मार्गदर्शन उपस्थितांना केले. भगूर गावात शांतता नांदावी, जातीय सलोखा कायम राहावा, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अनेक मौलिक सूचना त्यांनी केल्या. बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात भगूरच्या मुस्लिम बांधवांची एक बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी तसेच देवळी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी मुस्लिम बांधवांशी सुसंवाद साधला. त्यांच्या सूचना, समस्या, तक्रारी जाणून घेतल्या. तत्पूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केलेल्या प्रास्ताविकात भगूरमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर भगूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक फरीद शेख यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, बाहेरून येणारे लोक गावात दहशत निर्माण करतात, धर्माविषयी अपशब्द वापरतात, बेकायदेशीर गैरकृत्य करतात, वातावरण दूषित करतात. त्यांचा नाहक त्रास गावकऱ्यांना होतो. एकाने चूक केली तर इतरांना विठीस धरणे योग्य नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले. भगूरमध्ये झालेल्या प्रकाराचा समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणि भविष्यात अशी घटना होणार नाही याची आम्ही दखल घेऊ अशी ग्वाही दिली. हिंदू मुस्लिम धर्मात वितुष्ट निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कुठलेही बेकायदेशीर, चुकीचे व गैरवर्तन करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. गावात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, संयम बाळगला जाईल अशी ग्वाही मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आली. यावेळी इतरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी मार्गदर्शन केले. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करून सर्वांना संरक्षण दिले. त्याबाबत त्यांनी माहिती दिली. बाहेरून येऊन गावचे वातावरण दूषित करणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी, त्यांना अटकाव करावा. आपल्या परिसरातील संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे लावावेत. CCTVचा बॅकअप महिना दीड महिना सांभाळून ठेवावा. CCTVची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित करावी. सोशल मीडियाचा वापर स्वतः जपून करावा. इतरांनाही त्याबाबत सूचना द्याव्या. चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करावा. कुणाच्या भावना दुखावणार नाही त्याची काळजी घ्यावी. अज्ञान बालकांकडे मोबाईल देऊ नये. त्यावरून वादग्रस्त पोस्ट व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी. धार्मिक कार्यक्रमाला बाहेर गावावरून येणाऱ्यांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी. परिसरातील भाडेकरूंची पोलीस ठाण्यात सविस्तर नोंद करावी. कुठलीही बेकायदेशीर घटना, कृत्य घडत असल्यास आपणास किंवा देवळीच्या पोलिसांना त्वरित संपर्क साधावा, त्यांची मदत घ्यावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये. देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनपर सूचना सर्व समाज बांधवांना शुक्रवारच्या नमाजनंतर द्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. सोमवारच्या घडलेल्या घटनेनंतर मुस्लिम समाजाने ठेवलेल्या संयमाविषयी त्यांचे आभार मानून ACP बारी यांनी त्यांना धन्यवाद दिलेत. यावेळी झालेल्या बैठकीस भगूरचे माजी नगरसेवक फरीद शेख, मौलाना हाफिज इक्बाल, मौलाना अशफाक रजा, विविध धार्मिक स्थळांचे ट्रस्टी हाजी रशीद खान, युनुस नूर मोहम्मद, असलम शेख, लियाकत पटेल, समीर शेख चांद, सिद्दीक मुनीर खान आदींसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळी कॅम्प, नाशिक.